वचनामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमुदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेचा आपला विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता। एक चिंतन 22वा अध्याय आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृताचा, की गेल्या वेळी आपण बघितलं की मनुष्याला देवाची गरज काय आहे। तो नसला तर काही आपलं काही अडेल काय? तसं काही अडत नाही। जसं जगामध्ये कोणावाचून कोणाचं अडत नाही आणि कशापासून कशाचं अडत नाही। किती मोठी अडचण आली, समस्या आली, तर त्यातून काहीतरी एक वाट असतेच त्या समस्येच्या बाहेर पडण्याची। आणि मानवी संबंधसुद्धा तसेच असतात की नाही, हे खूप महत्त्वाचे असतात, परंतु ते संबंध नेहमीसाठी नसतात। म्हणजे त्याला नित्यत्व आणि शाश्वतत्व नसतं। आहेत पण नेहमीसाठी आहे तर नित्यत्व म्हणतात। केव्हा तरी ते सुरू झाले आहेत आणि केव्हा तरी ते आटोपणार आहेत। दुसरी बाब म्हणजे ते केव्हा आटोपणार आहे त्याचं काही माहीत नाही आपल्याला। त्याच्याविषयी काही आपल्याला कोणी MOU केलं नाही किंवा लिहून दिलं नाही आपल्याला, हे सगळं अनिश्चित आहे। म्हणून अनित्य आणि अशाश्वत या शब्दांचे अर्थ एकच असले, दोन्ही शब्द येतात गीतेमध्ये, वारंवार येतात। अनित्यमसुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। हे जग कसं आहे तर मला नक्की सांगता येत नाही। अनित्य आहे म्हणजे नेहमीसाठी नाही, नित्य म्हणजे नेहमीसाठी, अनित्य म्हणजे जे नेहमीसाठी नाही ते अनित्य। शाश्वत म्हणजे निश्चित, सांगू शकतो आपण की निश्चित होणार की नाही, पण त्याची काही खात्री देता येत नाही, निश्चिती देता येत नाही, सर्टनिटी नाही आहे। निश्चित शब्दाने शब्द तयार होऊ शकतो, निश्चिती खात्रीपूर्वक छातीटोकपणे आपण सांगू शकत नाही की असंच होणार। आता हा उन्हाळा सुरू आहे बघा, अजून उन्हाळा संपायला अजून 2 आठवडे आहेत कमीत कमी, पण ते कुठला उन्हाळा काही दिसत नाही। सगळा पावसाळी वातावरण आहे। एक 8-10 दिवसांपासून आपण बघतो आहोत सगळीकडे वादळ वारा पाऊस। म्हणजे आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, नेहमीची येतो मग पावसाळा। आता नेहमी यायला पाहिजे, नेहमीची यायला पाहिजे म्हणजे नियमाने यायला पाहिजे। अमुक तारखेला पाऊस पडतो, मृग नक्षत्र 7 तारखेला सुरू व्हायचं, बरोबर 7 तारखेला पहिला पाऊस पडायचा। आता ते सगळं निसर्गचक्र थोडं विस्कळीत झालेलं आहे। इट्स ओके, आपल्या हातात काही नाही आहे असं म्हणता येईल आपल्याला, पण ते अनिश्चित आहे। जसं आपण उदाहरण देतो, आकाशामध्ये पावसाळ्याच्या अधेमध्ये कधी सुरुवातीला कधी कधी आकाशामध्ये तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतं, रेनबो, बो म्हणजे धनुष्य। तर ते दिसतं म्हणजे आपल्याला नक्की माहीत असतं की आहे, पण याची आयु फार कमी आहे। 2 मिनटं, 3 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं, आणि ते आपल्याला त्याची माहिती असते की ते पुसलं जाणार म्हणजे नाहीच होणार। हा एक भाग झाला। नक्की माहीत आहे की ते नाहीच होणार, मग ते 10 मिनटात होणार की 5 मिनटात होणार हा भाग वेगळा, पण नाहीच होणार नक्की, त्याला नित्यत्व म्हणतो।
आणि ते केव्हा होणार ते माहीत नाही आपल्याला. ते 2 मिनटात येऊ शकतं, 3 मिनटात येऊ शकतं, नाहीसं पुसट होत होत ते संपून जातं, नाहीसं होऊन जातं. त्याला म्हणतात आपण अशा तत्व. नक्की सांगता येत नाही. तसं जगाचं आहे. हे उदाहरण आले. आणि खरं म्हणजे हे सगळं आपल्याला माहिती आहे. आपल्या इतक्या वर्षांच्या आयुष्यामध्ये आपण या गोष्टी शेकडो वेळा बघितल्या आहे, माहितीतल्या आहे. उदाहरणं म्हणून देण्याची काही गरज नाही आहे, कारण सगळंच माहिती आहे. त्याच्यावर आपण बोललो आहे, चर्चा केली आहे, सगळंच आहे. आपसात कितीदा तरी आपण त्याच्याविषयी बोलतो, परंतु त्याची धारणा होत नाही. इथे आहे, धारणा होत नाही. म्हणजे मन त्याला पकडून ठेवू शकत नाही, त्याच्यावर विचार करू शकत नाही, त्याच्यावर चिंतन करू शकत नाही, त्याचे अर्थ काढू शकत नाही. की हे काय आहे, काय दर्शवितं नाही, हे काहीतरी आपल्याला सांगतं आहे. स्वामीजी म्हणतात ना, स्वामी विवेकानंद, हे सृष्टी आपल्याला काहीतरी शिकवू इच्छित आहे, शिक्षक आहे. रात्री जग म्हणजे शाळा आहे, मॉरल जिम्नॅशियम म्हणतात स्वामी, की नाही. हे शाळा आहे. आपण शाळेमध्ये जातो आणि शिकून बाहेर पडतो. आपण जिममध्ये जातो आणि काहीतरी शरीर कमावून बाहेर पडतो, की नाही. तसंच या जागे शाळेमध्ये, जगरूपी शाळेमध्ये आपल्याला प्रत्येक क्षणी काहीतरी शिकायला मिळतं. सगळं हे जगत जणू शिकायला आपल्याला. ही प्रकृती आहे, हा दार्शनिक शब्द आहे, पारिभाषिक शब्द आहे. आपण ज्याला नेचर म्हणतो, आणि नेचर काही विशेष काही त्याला अर्थ नाही आहे त्याच्यात जास्ती, पण नेचर सगळ्यांना समजतो. निसर्ग, नेचर, त्याला फार मर्यादित अर्थ आहे. हे जे नेचर आहे, प्रत्येक त्याला आपल्याला सगळं शिकवू शकतो. झाडं शिकवू शकतात, नदी शिकवू शकते, माणसं शिकवू शकतात, पशु शिकवू शकतात, पक्षी शिकवू शकतात. याच्यावरच ते पंचतंत्राच्या हितोपदेशवर कथा झाल्या आहेत. ते काल्पनिक आहेत, पण त्याच्यात भरपूर अर्थ आहे. पुराणं काय आहे, पुराणं वैती, ते नेहमीच नवीन असतात. पुराणं तुम्हाला सगळं काहीतरी शिकवू शकतात. तत्त्वज्ञान आहे ते शिकवू शकतात, तुमच्यापाशी पोचतात ते. एरवी आपल्याला हे दार्शनिक गोष्टी समजायला अवघड जातात. जसं भगवद्गीता आहे, उपनिषद आहे, मी आपण करतो आहे, चर्चा करतो आहे, चिंतन करतो आहे, हे समजायला कठीण असतं. याचं कारण काय, त्याचा आपल्याला सराव नाही आहे. त्या गोष्टी आपल्या कानावरून गेल्या नाही आहे, मेंदूच्या आत शिरलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे अत्यंत सोप्या गोष्टीसुद्धा अतिशय कठीण होऊ शकतात. गोष्ट सोपी की कठीण हे नेहमी सापेक्ष असते, रिलेटिव्ह असते. कोणती गोष्ट सोपी नसेल, कोणती गोष्ट कठीणही नसते. जो नेहमी करतो त्याला ती किती कठीण गोष्ट सोपी असते. आणि जो कोणी करत नाही, जितकी कठीण गोष्ट, जे सोपी गोष्टसुद्धा त्याला कठीण होऊन बसते. प्रश्न आहे आपण त्याच्याशी किती जवळ आहोत, परिचित आहोत, फॅमिलियर आहोत. म्हणजे फॅमिलियरिटी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, की नाही. हळूहळू जसं समजा भाषा आहे, आता भाषा जेव्हा आपण समजणार, जेव्हा आपण ऐकू, आपला शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी जर कमी असेल तर आपल्याला ऐकूनसुद्धा समजणार नाही. कारण शब्दच माहीत नाही, शब्दांचे अर्थच माहीत नाही आहे. त्यामुळे इथे हे जे विश्व आहे, निसर्ग आहे, नेचर आहे, प्रकृती आहे, ही प्रकृती तुम्हाला शिकवते, की नाही. आपल्याला शिकता येत नाही, धारणा होत नाही. पण काही लोक हेच काम करतात. जसं एखादा बॉटनिस्ट आहे की नाही, तो नेहमी झाडाझुडपांचाच काहीतरी अभ्यास करतो, किंवा त्या विषयातले पण अनंत विषय आहे, ज्ञानाची अनंत शाखा आहेत. मग त्यातला तो तज्ज्ञ होतो. जसं एक वकील आहे, तो नेहमी कायद्याचाच विचार करतो, कायद्याचा अभ्यास करतो आणि कायद्याची प्रॅक्टिस करतो. मग त्याला प्रॅक्टिशनर म्हणतात, लॉ प्रॅक्टिशनर आहे. एखादा डॉक्टर आहे, तो नेहमी चिकित्सा करतो, निदान करतो, तो त्यातल्या तज्ज्ञ होऊन जातो. तसंच हे काहीतरी नेहमी त्याच्यात विचार करत असतात. अशी एक जमात आहे की ते नेहमी याच्यावरच विचार करतात. लाईफ, व्हॉट इज लाईफ, की नाही. कुठून आला, कुठे जाणार, अरे तू कोण कोणाचा, कोठून आला शिकायचा, हा विचार बाबा दे,
होईपूर्वीचा असं काहीतरी आत्माराम समर्थांचा आहे की नाही. तू कोण आहे, कोणाचा आहेस, म्हणजे तुझं रिलेशन काय आहे, तुझा उगम कुठला आहे, कोठून आला, कसा आला, कैचा, हा विचार बापापूर्वीचा घेई बापाचं काहीतरी आहे. हा विचार फार प्राचीन काळापासून म्हणजे सृष्टीच्या प्रारंभापासून हा विचार आहे. माणसं विचार करणारी आहेत, पण काही लोक खूप विचार करतात, काही लोक काही विचार करत नाही. काय झालं पाहिजे, डोकं कशाला उगाच, डोक्याला कशाला, मेंदूला कशाला त्रास द्यायचा की नाही. हा आपला मोठा प्रॉब्लेम आहे की नाही. मेंदूला कमीत कमी त्रास द्यायचा, कारण ते भणभणतं डोकं जास्ती त्रास दिला की नाही. लोक विचारच करायचा नाही, आपण ठरवूनच टाकलं आहे, काहीच करत नाही. कारण इतक्या गोष्टी डोक्यामध्ये आहे आपल्याला, इतक्या कटकटी आहे, इतके प्रॉब्लेम्स आहे, इतक्या समस्या आहे, इतका जंजाळ आहे, आणखी कशाला हे ॲड करा त्याच्यामुळे. पण ते याचं दुसरी बाजू की हे सगळे विचार तुमचं जंजाळ वगैरे सगळं नाहीसं करून टाकतो, तुम्हाला शांत करतं. हा जंजाळ माणसाला अशांत करतो, ज्याला आपण जंजाळ म्हणतो, समस्या म्हणतो. कालच एकदम आले होते ते दोघेजणं, आज आहे की नाही माहीत नाही, होत नाही इथे आहे की नाही. दोघे पती पत्नी, पत्नी खूप घाबरली आहे कारण नवरा त्याच्यात थोडा प्रॉब्लेम सुरू झाला आहे, मेंदूचे म्हणूया आपण थोड्या वेळासाठी की नाही. आता प्रॉब्लेम कुठून सुरू झाला आहे, कारण ठरवून टाकलं की मेंदूला त्रास द्यायचाच नाही आपण. म्हणजे कोणत्याही पॉझिटिव्ह गोष्टी, त्याला आपण म्हणतो सशक्त गोष्टी, हेल्दी गोष्टी द्यायच्याच नाही. त्याचा परिणाम काय होतो, हळूहळू मेंदू चुकून जातो, म्हणजे आपण इथे विचारशक्ती चुकून जाते. त्या ऋषीमुनींनी, त्या चिंतकांनी त्याला गीतेमध्ये मुनी वगैरे म्हटलं आहे की नाही. मुनी म्हणजे मननात मुनी, जो मनन करतो, विचार करतो, चिंतन करतो त्याला मुनी म्हणतात. संयमी पण म्हटलं आहे की नाही, की या निशा सर्वभूतानां तस्याम जागत संयमी यस्याम जागत भूतानी सा निशा पश्यतो मुने. हे संयमी आणि मुनी, तोच तिचं प्रज्ञलक्षणानं म्हटलं आहे ते नाही. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी नकोशा असतात त्यांना त्या खूप हव्याशा वाटतात, आणि आपल्याला खूप हव्याशा वाटतात त्यांना नकोशा वाटतात. थोड्याशा आपल्या भाषेत जर असं मांडलं तर की नाही. ज्या गोष्टी घेऊन आपण जन्मभर त्याच त्या करत बसतो, हव्याशा वाटतात असं म्हणूया की नाही. तेव्हा काय त्याच्यामध्ये ते नथिंग इज देअर की नाही. आणि त्यांना ज्या गोष्टी हव्याशा वाटतात त्या आपल्याला नकोशा वाटतात. म्हणून त्याला रात्र आणि दिवसचा फरक सांगितला आहे. शंकराचार्य भगवद्गीतेत तेच म्हटलं आहे, ब्रह्मसूत्राच्या उपोद्घातामध्ये आहे की नाही, की हे रात्र आणि दिवस इतका फरक आहे. आपल्याला जी रात्र असते त्यांना तो दिवस असतो. म्हणजे आपला जिथं अंधार असतो तिथे त्यांना उजेड दिसतो की नाही, आणि आपल्याला जिथे उजेड दिसतो तिथे त्यांना अंधार दिसतो. निशाचर असतात ना, पुष्कळशा प्राण्यांना रात्री छक्क दिसतं. आपलं जर दिवसा दिसतं ना, जसं घुबड आहे त्यांना दिवसा दिसत नाही, त्यांना रात्री चांगलं दिसतं, दिवसा काही दिसत नाही. मग त्यांना जर तुम्हाला पाळायचं असेल घुबडांना तर अंधारात ठेवावं लागतं. कारण काय, त्यांना अंधारात दिसतं रात्र. पशूंना निशाचर म्हणतात. निशाचर म्हणजे निशा म्हणजे रात्री, चर म्हणजे भटकणारे. जंगली प्राणी रात्री भटकतात, त्यांना दिसतं सगळं, आपल्याला नाही दिसत. आपले डोळे तसे नाही आहे. म्हणजे हे दोन पूर्णपणे स्वतंत्र गोष्टी आहेत. विरुद्ध स्वभावयोः असं म्हटलं आहे शंकराचार्यांनी. तमप्रकाशवत विरुद्ध स्वभावयोः. तम म्हणजे अंधकार, प्रकाश म्हणजे उजेड. हे जसे विरुद्ध स्वभाव आहे यांचे, स्वभाव म्हणजे त्यांचे गुण, या अर्थाने त्यांचे गुण, क्वालिटी, त्याला धर्म पण म्हणतात आहे की नाही. हे जसे स्वतंत्र पूर्णपणे विरुद्ध आहे. विरुद्ध स्वभावयोः, द्वंद्व समास आहे, द्वंद्व हे दोन आहे. तम प्रकाश विरुद्ध आहे. जिथे अंधार आहे तिथे उजेड नाही, जिथे उजेड आहे तिथे अंधार नाही, म्हणून त्याला विरुद्ध स्वभाव म्हटलं आहे. तसं असतं. म्हणून इथे आपण जे बघतो आहोत नाही की ते ह्या जगाची कोणीतरी एक आहे, तिने त्या टागोरांनी आई म्हटलेलं आहे.
जसं घर सांभाळणारी आई असते, ती बाई असते घरची की नाही, सगळंच बघते, मुलांचं सगळं, मुलांना जन्म देते, त्याची करते, त्याला मोठं करते वगैरे सगळं असते. तर ही जगाची पण नाही आहे की नाही, ती पण काळजी घेते. आता ह्या गोष्टी धारणा होणं फार कठीण आहे. हे समजतं, आपलं जगातलं फार समजतं नाही, आपल्याला पटकन समजतं का आपल्या डोळ्यासमोरच असतं. पण ह्याचं आपण तिथेच थांबतो, तिच्या पलीकडे जात नाही. म्हणजे त्याच्यातून समजून घेत नाही कशासाठी, काय ह्याच्यात काहीतरी आपल्याला समजून देत आहे, आपल्याला काहीतरी त्यांना सांगायचं आहे. नाही, श्रीरामकृष्ण एकदा पंचवटीकडे झाऊतराकडनं पंचवटीकडे येत होते आणि त्यांच्या मागून एक कुत्रा येत होता. आता कुत्राचा येत होता त्याच्या मागे श्रीरामकृष्ण समोर त्यांच्या खोरीकडे जाऊन आले, दक्षिणेकडे, आणि ते उत्तरेकडून आले आणि त्याच्या मागे कुत्रा येऊन आला. आता एक छोटी घटना आहे, यात काही विशेष नाही. येतं कधी कधी कुत्रे येतात, मांजरी येतात आपल्या मागे. पण श्रीरामकृष्णांचं ते काय म्हणतात, याच्यातही वचनामृत होत आहे, ते थांबले तिथे, मागे येऊन बघितलं तर कुत्रा होता त्याच्यामुळे. म्हणे मी थांबलो आणि म्हणजे कुत्र्याला मला काही सांगायचं असेल नाही, आता कुत्रा तुम्हाला काय सांगणार, कधी सांगतो कुत्रा नाही, कारण आपल्यासाठी तो प्रश्नच नाही आहे, कारण आपण त्या वाटेला कधी गेलोच नाही आहे. त्याच्यामुळे ही समस्या किंवा हा प्रश्न किंवा हा विषय आपल्यासाठी उद्भवतच नाही. पण ते बरोबर ते बघतात, काहीतरी कुत्र्याला मला सांगायचं असेल नाही. आता कुत्र्याला आपल्याला सांगायचं असेल, पण माणसाचं ऐकायला तयार नाही आहे की नाही, कुत्र्याचं कुठं ऐकायला तयार आहे की नाही. पण ती आहे, त्या लेवलपर्यंत माणूस जाऊ शकतो. पक्षाची भाषा त्यांना येत होती, रामकृष्णाला पक्ष्यांची भाषा येत होती. पक्षी पण काही बोलतात, त्यांची भाषा असते. आपल्या पक्षी तो काही विषय नाही आहे. हा कारण विज्ञानाचा विषयच नाही आहे, कोणत्याही भौतिक विज्ञानाचा हा विषयच नाही आहे की नाही. व्हायला पाहिजे खरं म्हणजे, कारण पक्ष्यांची भाषा असू शकते की नाही. ते मोहन जाधव त्याची ब्राह्मलिपी, त्याचं अजूनही त्याचं हे चालू आहे, त्याचा अर्थ काय आहे, लिपी आहे, पण त्याचा अर्थ काय कोणाला माहीत नाही. कारण ते लिपी गेली, ते भाषाही गेली, सगळंच गेलं, पण त्याचा काहीतरी अर्थ आहे, त्याला अर्थ लावण्याचा प्रयत्न चालू आहे, ते आपण करतो. पण जिवंत पशुपक्षी असतात, त्यांचे काहीतरी भाषा आहे, त्यांना आपण म्हणतो बेजुबान म्हणतो, म्हणजे मुके प्राणी म्हणतो. त्यांना बोलता येत नाही. जुबान आहे, जीभ आहे, पण बोलता येत नाही, त्यांना व्यक्त करता येत नाही. मग ते स्पर्शाने चाटून वगैरे व्यक्त करतात, त्यांना व्यक्त करता येत नाही. माणसाने बोलीच डेव्हलप केली, भाषा डेव्हलप केली नाही, तसं त्यांना नाही करता आलं, पशुपक्ष्यांना नाही करता आलं. पण ते त्यांचं चिवचिवाटवर जे काय चालतं ते 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 कम्युनिकेट करतात. सकाळी बघा ना, कोकिळ असते, आम्ही ते पुण्याला बघायचो, सकाळी उठते, उठले का तुम्ही, मग तिकडून उठलो असं तिकडून दुसरी तुझं तिकडून सांगते. ते त्यांचं बरोबर रिले असतं. ते कावळे बघा, पण ते आपल्यासाठी तो विषय नाही आहे, पण कोणासाठी तरी असू शकतो. जी गोष्ट आपल्यासाठी नाही आहे ती कोणासाठी असू शकते. म्हणून त्याला रात्र दिवस म्हटला, ही निशा तम प्रकाशावर दिवस आणि रात्री एवढा फरक असतो. म्हणजे आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करतो. कुठे ज्यांना दिवस दिसतोय रात्रीच्या वेळी, दिवस आणि रात्र म्हणजे काय, जसं म्हटलं की आपल्या भाषेत जी गोष्ट आपल्याला हवीहवीशी वाटते त्यांना ती नको नकोशी वाटते, काहीच अर्थ वाटत नाही. मी त्याला म्हणतात सार, एक शब्द आहे सार, एसेन्स की नाही. आपल्या वाटतं याच्यात काहीच सार नाही आहे, फेकून द्या. त्यांना जे सगळं दिसतं सारवत दिसते की नाही. आणि आपल्याला ज्याचे सार दिसतं त्यांना काही दिसत नाही, नो इंटरेस्ट. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्यासारखेच ते आहेत, तुमच्या आमच्यासारखेच आहेत. ते काही वेगळ्या आले नाहीत, त्यांना पंख नाही आहेत पर्यांसारखे की नाही. त्यांनाही ते आपल्यासारखेच आहेत, पण ते मनाच्या वेगळ्या अवस्थेत राहतात. असं असू शकतं, हे असू शकतं. ही आपल्याला पहिली पायरी आहे जाणण्याची. असं असू शकतं, आपण नसतोच म्हणतो, एकदम झिडकारूनच टाकतो. तेच कालची मी घटना सांगितली सकाळी की ते झिडकारून नसतं, असं काही नाहीच आहे. हे सूक्ष्म जगत, अंतर्जगत किंवा जे आपल्या आवाक्यात येत नाही जाणीवेच्या की नाही, असं काहीतरी असू शकतं. त्याला जिज्ञासा म्हटलं आहे. अथा तो धर्म जिज्ञासा पहिलं सूत्र आहे जेमिनीचं की नाही, म्हणजे पूर्वमीमांसा. आणि उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत ज्याला आपण म्हणतो व्यासप्रणीत, त्याचे व्यास मुख्य आहे.
आणि ते व्यासांची सूत्र आहे, शारीरिक सूत्र व्यासांचीच आहे. अथा तो ब्रह्मजिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे जाणण्याची इच्छा. काय आहे? कुतूहल ज्याला म्हणतो, क्युरिओसिटी. लहान मुलांमध्ये खूप असते, कारण तो नवीन, त्याला काहीच माहीत नाही. आता आपल्याला भरपूर माहीत होऊन गेलं आहे, आता जास्ती जाणण्याची इच्छा नसते. आपलं जाणण्याचे विषय वेगळे असतात. आपल्याला जर नवल वाटत नाही जेवढं वाटायला पाहिजे. फार कमी गोष्टीविषयी नवल वाटतं. त्याच्यामुळे आपला आनंद छोट्या छोट्या गोष्टीमध्ये घेता येत नाही आपल्याला. लहान मुलांना घेता येतो, त्यामुळे ते नेहमीच आनंदी असतात. आपल्याला आनंद घ्यायला मोठ्या मोठ्या गोष्टी पाहिजेत. छोट्या छोट्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट आपल्याला सुख देऊ शकते, आनंद देऊ शकते, उत्तेजना देऊ शकते, टिटिलेशन देऊ शकते की नाही. ती आपल्याला नाही आहे. ती अवस्था आपण केव्हाच मागे सोडलेली आहे, त्याच्या बरेच पलीकडे आलेलो आहोत की नाही. पण जिज्ञासा की नाही ही, म्हणून तर पहिलं सूत्र आहे जिज्ञासा. आणि इथे जे आपण बघतो आहोत की असतं असं काहीतरी, त्याला तुम्ही नाव काही द्या की नाही. गीतेमध्ये काही नाव दिलं आहे त्याला की ना, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलयस्थानम निधानम काय सुंदर आहे बघा. सगळंच काय, त्याला कशालाच बघू नका तुम्ही. जे जीवन जगतात त्याच्यामध्ये तो पूर्णपणे सामावलेला आहे. जसं जिलेबीमध्ये आहे की नाही, हा रस पूर्णपणे सामावला असतो, नाही पूर्ण रस सोडून घेतला असतो. तसंच या जगामध्ये असं काहीच नाही आहे की जिथे रस नाही आहे. रसो वै सहा उपनिषद म्हणतात, म्हणजे वेद म्हणतात. सहा म्हणजे तो कोण? तो म्हणजे ज्याला आपण गीतेमध्ये असं म्हटलं आहे 12व्या अध्यायामध्ये, त्याला तो म्हणजे सांगू शकत नाही, त्याला आपण बोटाने दाखवू शकत नाही, त्याला तो म्हटलं आहे. तो रसपूर्ण आहे, तो निरस नाही आहे. म्हणजे रसपूर्ण म्हणजे निरस नाही या अर्थाने, तो रसपूर्ण आहे. इथे जिलेबीचं उदाहरण दिलं आपण, गेल्या वेळी बघितलं की नाही. ते सगळं सिम्बॉलिक आहे की नाही. तुम्ही तसे घ्या असे घ्या, काही प्रॉब्लेम होत नाही. त्यांनी काही विशेष फरक पडत नाही आहे. तर ते ठाकूर म्हणतात की हे सगळं काय आहे, आई अरेंज करते. आपलं वाटतं आपण अरेंज करतो. आता त्यांचेही बरोबर आहे आणि आपलेही बरोबर आहे की नाही. त्या भूमिकेतून जे बोलतात ते बरोबर आहे. ती भूमिका आपण गाठली नाही की आपल्याला त्याचा अंदाज नाही आहे. आपण आपली भूमिका आपल्याला स्पष्ट आहे, माहिती आहे आपल्याला काय, की सगळं आपण अरेंज करतो. आपला जे हवंसं वाटतं ते आपण सगळं जुळजुळव करतो त्याची. आणि जे नकोसं वाटतं त्याच्यापासून हेयम दुःखम अनागतम. हेय त्याला हेय म्हणतात. दुःखम अनागतम. दुःख आपल्याला नको असतं त्याला दूर लुटतो आपण, किंवा त्याच्यात खूप दूर राहतो, जवळ येऊ नये. कोणती गोष्ट जवळ आली की त्याला दूर लोटणं फार कठीण होऊन जातं. पण हा जो आपला विषय आहे की या स्थितीहून तुम्हाला त्या स्थितीपर्यंत पोचायचं आहे. मग त्यासाठी लागतो भाव लागतो. आणि श्रीरामकृष्ण म्हणतात की भगवान भावाचा विषय आहे. भावगम्य. भावगम्य म्हणजे भावानी समजणं, गम्य म्हणजे गम्यत्व आहे, ते समजणं या अर्थाने, तुमचं आकलन होणं या अर्थाने. भावानी तो आकलू शकतो. आता कुठून आली देवी? ही जगजननी म्हणजे काय, जगदंबा म्हणजे काय की नाही, कसली महिषासुरमर्दिनी दुर्गा, तिचे बरेच रूप आहे. वेगवेगळ्या अँगलनी आपल्याला वेगवेगळी ती देवीची रूपं असतात. बरेच रूप आहेत देवीची. बगुला आहे, छिन्नमस्तक आहे, वगैरे बरेच आहे त्याची. दुर्गा तर आपल्याला माहीतच आहे. तर वेगवेगळे फंक्शन्स या अर्थाने, कधी असं करते, कधी तसं करते, कधी तसं करते, काली वगैरे, ते फंक्शन दुर्गेचेच फंक्शन्स आहेत आहे की नाही. नंतर ब्रह्मचारिणी आहे, ती दुर्गेचेच फंक्शन्स आहेत आहे की नाही. देवी म्हणजे प्रकृती या अर्थाने, कारण ती फंक्शन्स असते, त्याचे वेगवेगळे क्रिया असतात.
ते आपल्यापर्यंत त्याचा आपला संबंध आहे, डायरेक्ट संबंध आहे, पण तो आपल्याला जाणवत नाही आहे. तो श्रीरामकृष्ण जाणवतो. मग ते जिलब्य आहे, ते जिलब्या त्यांना ते म्हणतात ना, आपण गेल्या बघितलं की ते घृतकुल्या मधुकुल्या, ते म्हणजे ती माझीच आमची चंगळ आहे अर्थाने. इथे जे म्हटलं आहे त्यानं, पाहिलं मी आईचं नाव घेत असतो म्हणून असल्या घृतकुल्या मधुकल्या गोडधोड या अर्थाने, आपण ज्याला गोडधोड म्हणतो, झोडायला मिळतात. लोक हसतात, लोकांना कळतं काय म्हणतात. हे बसलेले जे लोक आहेत, भक्त लोक, त्यांना सगळं कळतं. कधी ते जवळच बसले आहेत, ते श्रीरामकृष्ण काय म्हणतात त्यांना कळतं बरोबर की नाही. आपण गेल्या वेळी बघितलं की त्याचा 9वा अध्याय आहे तो, राजविद्या राजगुह्ययोग की नाही. त्यामध्ये अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते, बघ तिन्ही आहे. तेषाम नित्याभियुक्ता, तो नित्य अभियुक्त आहे, अनन्यचिंत आहे, आणि जना पर्युपासते, सतत त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही. मग काय म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त त्याच्याजवळ त्या तत्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. त्या तुला तुम्ही देवी म्हणा की आणखी काही म्हणा, ब्रह्म म्हणा, काही म्हणा, पण सतत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. जाता जाता त्याला तुम्हाला काय होतं, ते तुम्हाला हवंसं वाटायला लागतं. आज आपल्याला नकोसं वाटतं आहे, डोक्याला त्रास होतो, मेंदूला त्रास होतो. मग मेंदूला ह्या गोष्टींनी त्रास होतो, त्या गोष्टी त्रास नाही, सगळं रिलेटिव्ह आहे, लक्षात घ्या. जी गोष्ट एकाला खूप पसंत पडते, त्याच्या मनासारखी होते, दुसऱ्याच्या बिलकुल मनासारखी नसते ती, ठीक आहे नाही. आता आंब्याचा रस केला की नंतर आज आंब्याचा रस, आपण आंब्याचा रस आणि भात खाऊ. आता आंब्याचा रस आणि भात कसं काय खाणार. एकाला प्रश्न पडू शकेल, आंब्याचं आणि भाताचं कुठं कॉम्बिनेशन कसं काय. कारण तुम्हाला नाही आहे, तुमचा तो विषय नाही. पण ज्याला आवडतं त्याला वाटतं आज आंब्याचा भात आणि आंब्याचा रस मिसळून खाऊ. एकदम विरुद्ध आहे, विरुद्ध स्वभाव आहे, संस्कार आहे तो, आहे की नाही. ज्याला ती गोष्ट खूप मौजेची वाटते, आनंदाची वाटते, सुख देणारी वाटते, सुखद वाटते, ते दुसऱ्याला मुळीच त्याच्या डोक्यात येणे कसं शक्य आहे. ते आहे तेषाम नित्याभियुक्तानाम, नित्य अभियुक्त झाले, अनन्य चिंतन तुम्ही केलं, संस्कार आहे तो संस्कार तयार होतो, त्यातून भाव निर्माण होतो. म्हणून म्हटलं देव हा भावगम्य आहे, भगवान भावाचा विषय आहे. तर भाव आहे ज्ञानेश्वरांचं ते हे आहे, काय म्हणतात ज्याला आपण, हे आहे ना छोटीशी पुस्तक, ते हरिपाठ, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं इथे भाव असल्याशिवाय त्याला कोण धरू शकणार. म्हणजे काय, त्याची जाणीव कशी होणार तुम्हाला, त्याचं अस्तित्व तुम्हाला कसं कळणार. आज प्रॉब्लेम आहे ना आज काय. हे मान्य आहे, उपनिषदांना मान्य आहे, ऋषींना मान्य आहे, देवाला आपण ते म्हटलंच आहे की दिवसांरात्र. म्हणजे काही लोकांना जो दिवस दिसतो त्यांना रात्र दिसते, इतका विरुद्ध स्वभाव आहे. पण ते जे आपण ऋषीमुनींना आपण सामान्य लोक असं घेऊया सध्या, आहे की नाही, जे अध्यात्माचा विचार करतात कमी जास्ती, आहे की नाही, आणि जे मुळीच करत नाही, असे 2 टोकं घेऊया की नाही. आता जे विचार करतात त्यांच्या दृष्टीने सगळंच अस्तित्व आहे, त्यांना प्रत्येक गोष्ट अस्तित्वान दिसते. जर श्रीरामकृष्ण लहान मुलांना प्रत्येक गोष्ट चैतन्यमय दिसते असं म्हणतात ते, की नाही. आपल्याला तिथं चैतन्यमय दिसणं बंद होऊन गेलं आहे. आपण असं म्हणूया ती अवस्था आपण पार करून गेलो आहे, आता ते आपल्याला नाही आहे. लहान मुलांना प्रत्येक गोष्ट चैतन्यमय दिसते, की नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य म्हणजे ते आनंद आहे, अस्ति सच्चित आनंद, अस्ति भाती प्रिय, ते ब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणजे आपल्या आकळण्याच्या कक्षेतलं, म्हणजे आपल्याला आकळू शकणारा, की नाही. सच्चित आनंद म्हणजे सत आहे, म्हणजे तो असत नाही आहे म्हणून सत आहे ते. चित म्हणजे ते अचैतन्य नाही म्हणून, जड नाही म्हणून चित आहे ते. आनंद म्हणजे दुःखमय नाही आहे, ते सुखमय आहे, सुख देणार म्हणून आनंद किंवा सुख आहे. ते निगेशन टाळण्यासाठी ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, की नाही. ही जिज्ञासा आहे, ही जिज्ञासा तुम्हाला तिथपर्यंत पोचून देते, की नाही. जसं मी म्हटलं ना, श्रीरामकृष्ण भक्त, अरे काय त्याला कुत्रा तर काही सांगायचं नसेल. आता आपलं म्हणून हा काय प्रकार आहे, आपल्या दृष्टीने ते
काय म्हणजे काही त्याचा असं तुम्हाला कसंही अर्थ प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा काढेल आहे की नाही. पण श्रीरामकृष्णाच्या दृष्टीने तो कुत्रा नाही आहे की नाही. ते एका ठिकाणी मैदानात गेले, ते इथे कामावरून येताना मोठं मैदान आहे मोकण, त्याला आपण महाराण वगैरे म्हणतो आहे की नाही. येत होते तिथं ते बैलगाडीतून की मला वाटते पालखीतून येत होते, थांबली. त्यांना प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या मैदानात त्यांना मुंग्यांची राग दिसली. या मुंगा खातात काय, आता काय खात असेल आपण तसं काय तरी गेलं, मुंग्या जाणे मुंग्याचं काम जाणे आहे की नाही. आपला काय संबंध त्याच्याशी. पण त्यांना तो आहे मुंग्या खातात काय, कशा जगतात इथे. त्यानंतर जिज्ञासा, ज्ञातुम इच्छा येते जिज्ञासा, जाणण्याची इच्छा, ती जिज्ञासा आहे की नाही. ती सतत जागी ठेवणं की नाही. म्हणजे म्हणतात ती तुमच्या मेंदूच्याद्वारे होते आणि भावनांच्याद्वारे होते की नाही. म्हणजे तुम्ही चिंतन केलं, विचार केला, त्या भाव निर्माण होतो. पण ते म्हटलं आहे त्यांनी, त्याचा विचार केला आहे. ते म्हणतात की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या तोच मी सोहम, हे झालं चिंतन. प्राणकृष्ण गृहस्थ आहेत, ते तिथे बसले आहेत. श्रीरामकृष्ण त्यांना समजावून देत की कलियुगात जीवाचा प्राण अन्नात आहे, कलियुगी नारदीय भक्ती उत्तम आहे, पुष्कळदा आलं आहे. आणि आपण नेहमी त्याचा विचार करतोच पण की नाही. कलियुग आहे. आता कलियुग म्हणजे काय, हे प्रत्येक युग कल्प वगैरे खूप मोठी त्याची संख्या असते, हजारो वर्षांची त्याची गिणती असते. ते आपल्या डोक्यावरून जाईल ते. पण खूप मोठा अवधी, काळाचा अवधी आहे की नाही. कलियुग म्हणजे काय, हे जसं समुद्राची लाट असते, ते उंच 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 जाते आणि खाली खाली कोसळते की नाही. कोणती गोष्ट उंच गेली की पुन्हा खाली येते, हा नियम आहे. जसं आपण चेंडू आकाशात फेकला, तो जाते उंच उंच जाते की म्हणजे दिवाळीमध्ये ते हे असतात, खूप उंच उंच जातात. किती उंच गेले तरी पुन्हा ते खाली येतात. म्हणजे वर जाणं खाली येणं ही घडणारी नॅचरल प्रक्रिया आहे. तर सतयुग, त्रेतायुग, सतयुग, द्वापारयुग आणि कलियुग. म्हणजे हा कलियुग कुठे आहे, कली कुठे आहे, मनात आहे. म्हणून त्या महाभारतात आहे, परीक्षिताला आणि कलीने दर्शन दिलं वगैरे वगैरे ते आहे. आणि तर कली म्हणतात मी आता कलियुग आलेलो आहे असं म्हणतात. की दुर्योधन जेव्हा मेला तेव्हा ते द्वापारयुग संपलं आणि मग हळूहळू त्याचे जसं ग्रहणं लागतात ना, ग्रहणाचे वेध लागतात तशा प्रकारे. आणि कृष्णाचा हे झालं 36 वर्षानंतर, त्यावेळी खरं कलियुग सुरू झालं असं म्हणतात. पण कलियुग तर त्याच्या आधीपासून सुरू झालं होतं. आणि महाभारताचं ते 100 दृश्य जे काय असतील, कारण त्यावेळी लोकांची वय खूप होती, तर त्यावेळी तर सगळंच ते झालं होतं. ते दुष्कृत लोक होतेच ते. नाही तर महाभारत कसं आहे ते की नाही. महाभारत तेच आहे ना की दुष्कृत आणि सुकृत, जसं गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही. विनाशायच दुष्कृताम परित्राणाय साधूनाम, तेच महाभारत आहे. धर्मसंस्थापनार्थ आहे. तिथं अधर्म वाढला, अधर्म विवृते, शंकराचार्य म्हणतात की नाही. धर्म वाढतो, अधर्म वाढतो. आणि धर्म कशामुळे, त्यांनी कारणे सांगितलं आहे. अनुष्ठातृणाम कामोद्भवात, जे धर्माचं पालन करतात, अनुष्ठान करतात, बघा अनुष्ठान करतात. पर्युपासते म्हणजे अनुष्ठान करणारे, कामोद्भवात त्यांच्यामध्ये कामना शिरतात, वासना शिरतात, म्हणजे त्यांचे मन खराब होतात. म्हणजे कलियुग, त्याला कलियुग म्हणतात आहे की नाही. असं नाही की या देशात आपल्या जगातून धर्म वगैरे बाद झाला आहे, आता काहीच धर्म नावाली शिल्लक राहिला नाही असं नाही. प्रचंड प्रमाणामध्ये हानी झाली आहे. आपले ग्रंथच किती समाप्त झाले, सगळे जाळले गेले. तुम्हाला माहिती आहे नालंदा वगैरे, आम्ही बघितले नालंदा वगैरे, काय 6-5 महिन्याचं जळत होतं म्हणतात आहे की नाही. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं आहे की नाही. जे आहे कशाला पाहिजे एवढे ग्रंथ, लाखो ग्रंथ तिथे होते की नाही. कशाला पाहिजे, एकच ग्रंथ पुरेसा आहे की इतकी कशाला पाहिजे की नाही. ती ज्ञानाची जी परंपरा आहे ती भारतात होते की नाही. आणि ते ज्ञान हे नेहमी काय होतं, विकसित व्हायला पाहिजे की नाही, रिसर्च व्हायला पाहिजे, संशोधन व्हायला पाहिजे, त्याला जिज्ञासा म्हणतात की नाही. ते सतत त्याच्यात भर पडत गेली पाहिजे. नाही ते कुठेतरी झालं 1000 वर्षामध्ये, ते बरोबर आहे, त्याचा आधार घ्या, त्याच्यानंतर पुढे काहीतरी करा की, जे भारताने केलं नेहमी. आणि त्याचा परिणाम इतकं नष्ट होऊन सुद्धा जे आहे ते सुद्धा भरपूर आहे
असंच आपण भौतिक याच्याने बघितलं तर भारतामध्ये एवढी संपत्ती होती, तुम्ही कल्पना करा ना, नुसती कल्पनासुद्धा करणं कठीण आहे. ती सगळी त्या तुर्कांनी, तुर्क म्हणजे मुघल, त्याला आपण मुघल म्हणतो, ते ॲक्च्युली तुर्क आहे. आजचं तुर्क आहे ना, तुर्कस्तान, ते नेहमी आपल्या बघा विरुद्धच आहे. का ते तेव्हापासून आहे विरुद्ध, तुर्कस्तान, आजचं तुर्कस्तान आहे ना. म्हणजे बघा त्यांनी किती लुटून ठेवलं मुघलांनी. नंतर ब्रिटिश आले, डच आले, पोर्तुगीज आले की नाही, मंगोल आले, शक आले, हुण आले की नाही, माठ टोळे आले, सगळ्यांनी लुटून साफसूफ करून टाकलं. तरी आजही भारत किती आहे, समृद्ध आहे की नाही. आज आपण GDP वाढवण्याचा प्रयत्न करतो, अजून आपला 4था नंबर झाला, मला पासून 3रा नंबर होतो. म्हणजे बघा काय क्षमता आहे की नाही. कुठून आली क्षमता की नाही. किती गोष्टी विपरीत आहे, सगळं जग आपल्या विरुद्ध आहे, कोणीच आपल्या पाठीशी नाही आहे. तरी पण आपण आपल्या हिमतीवर लढू शकतो आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात ना, अविनाशी आहोत. जसं ते ब्रह्म अविनाशी आहे तसं पण आम्ही अविनाशी आहोत. आत्म्याप्रमाणे अनंत अनादि आणि अविनाशी आहोत. स्वामीजी म्हणतात आम्ही आहोत. कुठून आले सगळं की याची ताकद आणि याचं बल, याचं सामर्थ्य कशात आहे, ते अध्यात्मात आहे. स्वामी म्हणतात जो पण तुम्ही देवाला पकडून ठेवा तो तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. या देशाने जोपर्यंत, भारताने जोपर्यंत देवाला पकडून ठेवलं आहे की नाही, तोपर्यंत ते देशाला धक्के बसतात. जसं म्हटलं कलियुग, त्यालाच कलियुग म्हणतात की नाही. धक्के बसतात असं नाही की सगळं तुम्ही बरोबर जातात. ते हिंदू धर्मावर व्याख्यान दिलं, त्याची सुरुवातच स्वामींनी तशी केली आहे. शिकागोला जे व्याख्यान दिलं आहे त्याच्यामध्ये तशीच सुरुवात आहे की नाही. जसे उत्थान पतनात समाजाचा नियम आहे. त्याला विसिसिट्यूड्स म्हणतात इंग्लिशमध्ये, विसिसिट्यूड्स की नाही. उत्थान पतन, कधी आपण लाटेच्या शिखरावर असतो आणि कधी आपण एकदम लाट खाली कोसळतो तसं असतं. पण ह्याच्यातून तुम्ही पडत नाही. रेझिलियन्स ज्याला म्हणतात की नाही. किती तुम्ही त्या डॉलला अशी केली तशी केली तर ती उभीच राहते की नाही. भारतावर किती आघात झाले, शतकानुशतके होत आलेल्या शेकडो स्वाऱ्या, चालीरीतीमध्ये झालेल्या शेकडो बदल, या सर्वांना पुरून होणारा हाच भारत देश आहे. स्वामी म्हणतात फ्युचर ऑफ इंडिया की नाही, मद्रासमध्ये दिलेलं व्याख्यान आहे ते. याला पुरून होणार आहे, पुरून होणं रेझिलियन्स हे फार महत्त्वाचं आहे. याच्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ज्या ज्या अवस्थामध्ये आहात त्यामध्ये याला हे काय म्हणजे व्यर्थ आहे असं म्हणू नका. कोणासाठी व्यर्थ असेल, सगळ्यांसाठी व्यर्थ नाही आहे. आपलं काय माझ्यासाठी व्यर्थ आहे म्हणजे सगळ्यांसाठी व्यर्थ आहे म्हणतो. मला समजत नाही आणि कोणाला समजत नाही. म्हणजे मी कसोटी आहे, मी पॅरामीटर आहे, मी मोजपट्टी आहे. मी थोडीच मोजपट्टी आहे. सत्याची मोजपट्टी कधीच माणूस होऊ शकत नाही. सत्यच होऊ शकणार. ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी एन्शियंट नॉट मॉडर्न. तुमचं समाजाचे त्याचा काय संबंध आहे. तुम्ही झुका, समाज सत्य कशाला झुकायला बसलेलं आहे. और डाय, नाही तर मरायला तयार व्हा, विनाश आहे की नाही. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ और डाय. समाजाने सत्यापुढे झुकायला पाहिजे. आणि सत्य काय आहे स्पष्ट आहे, नो डाऊट. म्हणून गीता असंशय आहे म्हटलं. प्रत्येक वेळी गीतेत तुम्ही, गीता तर वंडरफुल ग्रंथ आहे, त्याची काही तुलनाच होऊ शकत नाही. ते म्हणतात स्वामीजी गीतेच्या उपदेशाला कुठे जगात तोडच नाही आहे की नाही. असा ग्रंथ जगात दुसरा नाहीच आहे. आता म्हणजे नाही असं नाही, असं गोष्ट काय आहे ते तसंच आहे ते की आपल्याला मान्य असो की नसो, कारण ते अतिंद्रिय ज्ञान आहे की नाही. अतिंद्रिय ज्ञान इतक्या शब्दांमध्ये मांडलेलं जगात कुठेच नाही आहे. धर्मग्रंथ म्हणजे अतिंद्रिय ज्ञान, जे इंद्रियांच्या मारे आणि आपले इंद्रिय ज्ञान म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळं जडज्ञान विज्ञान हे सगळं इंद्रिय ज्ञान आहे. तुम्ही ते स्पर्शू शकता, अनुभवू शकता, तुम्ही समजू शकता, तुमच्या मेंदूचं समजतं. हे नाही, तसं नाही आहे. तुम्हाला बदलावं लागेल, त्या स्थिती पण जावं लागेल, मग तुम्हाला समजेल. ते तुम्हाला बदलून घ्यावं लागेल. याला बदलायची गरज नाही आहे जडविज्ञानाला. कारण काय, तुमच्या इंद्रियांनी समजतं ते. बुद्धी इंद्रियच आहे, मनही इंद्रियच आहे. मनबुद्धी चित्तंगा सगळी इंद्रियच आहे. आपले ज्ञानेंद्रिय आहे, सगळे जरी समजू शकता. आज नाही, उद्या असं म्हणतं तसं याचं नाही आहे. पूर्णच तुम्हाला बदलून घ्यावं लागेल. याच्यातून तुम्हाला बाहेर यावं लागेल. म्हणून त्याला मुनी आणि संयमी म्हटलं आहे गीतेमध्ये, निशा आणि रात्र म्हटलं आहे. म्हणून ते म्हणून आपण जे बघितलं गेलं की त्याच्यानंतर ते येतात, बोलतात आहे आणि हळूहळू ते टोपली बाजूला करून त्याचं हे आहे बघा, जिलब्यांची टोपली त्यांनी आपल्या हाताने झाकून टाकली. मी ते पॅरा वाचतो. एवढ्यात एका 6-7 वर्षांच्या पोराने त्या खोलीत प्रवेश केला. श्रीरामकृष्णांचा स्वभाव
बालक स्वभाव, बालक भाव म्हटलं आहे. बालक भाव. एखादे पोर दुसऱ्या पोरापासून खाण्याची वस्तू न जाणो तोच चट्टामट्टा करून टाकेल या भीतीने जशी लपवून ठेवते हुबेहूब अगदी तंतोतंत तसंच बालसुलभ आचरण बालक स्वभाव श्रीरामकृष्ण. किती वेळा बालकाला शब्द आला आहे बघा, 3-4दा तिथंच तो आहे. श्रीरामकृष्णांनी केले, ही झाली क्रिया, ॲक्शन. त्याच्यावरचा भाव बघा किती वेगळा आहे की नाही. आपण ॲक्शन बघतो त्याच्यावरून ठरवतो आणि नेहमी आपण चुकीचं ठरवतो. म्हणून मिसअंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात ना, अंडरस्टँडिंग आणि मिसअंडरस्टँडिंग आहे की नाही. आपण ज्या हेतूने गोष्ट केली त्याच हेतूने त्यांनी पण केली असे समजतो. आपला हेतू वेगळा असू शकतो. ती क्रिया एकच सामान्य आहे बघा. स्वामींना हा विचार मांडला ज्ञानोगामध्ये आहे की नाही. तिथे कुठे गडबड पडते. क्रिया सामान्य आहे की नाही, पण मी ज्या हेतूने केली ती क्रिया सामान्य त्यांनी त्याच हेतूने केली असेल त्याला आपण मिसअंडरस्टँडिंग म्हणतो. म्हणजे अंडरस्टँडिंग चुकीचं अंडरस्टँडिंग, गैरसमज आपले होतो. कारण आपण अगदी पटकन समज नसतो. मी करतो म्हणजे त्यांनी त्याच हेतूने केलं, जर त्याचा हेतू तो नसेलही आणि नसतोही पुष्कळदा, पण आपण पटकन ते समजतो की मी जसं तसं त्यांनी पण केलं असेल. तसं नसतं पुष्कळदा. आणि गैरसमजाला घरी बाहेर सगळीकडे जगामध्ये गैरसमज त्याच्यामुळेच होतात. युद्ध कशामुळे होतात आहे की नाही, त्याच्यामुळेच होतात आहे की नाही. जगभर युद्ध चालू आहे की नाही. याचं कारण काय आहे? तेच की आपण कोणाला समजून न त्याची वाट न पाहता एवढे पेशन्स आपल्याकडे नाही आहे. अरे आधी समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्याचा हेतू वेगळा असू शकेल, आपल्यापेक्षा भिन्न हेतू असू शकेल, पण आपण ज्या हेतूने केलं त्याच हेतूने तो करतो आहे की नाही. आणि मग आपण काय करतो, काहीतरी मनामध्ये एक धारणा करून बसतो चुकीची, आणि मग ते वितुष्ट येतं की नाही. संबंध मध्ये काहीतरी येतं, बाधा येते म्हणतात. आता ॲक्शन एकच आहे बघा. जशी लहान मुलं करतात तसं श्रीरामकृष्ण करून आले आहे की नाही. आणि इथे जिलब्यांची टोपली त्यांनी आपल्या हाताने झाकून टाकली. आता त्यांचं भान हळूहळू संपत आहे की नाही. कारण त्याचं नंतरच वाक्य हळूहळू एका बाजूला सारून दिली. आणि ते शेवटचं वाक्य आहे या परिच्छेदाचं. एखाद्या बालकाप्रमाणे हाताने मिठाई म्हणजे जिलब्या झाकून लपवीत श्रीरामकृष्ण समाधीमग्न होऊन गेले. हे जर शेवटचं जर आपण वाक्य काढून टाकलं, श्रीरामकृष्ण समाधी हा क्लॉज आहे, समाधीमग्न होऊन गेले हे वाक्य काढून टाकलं तर बाकीचं काय आपण बरेच गैरसमज करून घेऊ शकतो. तसंच धर्माविषयी आहे, अध्यात्माविषयी आहे. अरे अध्यात्म समजायचे लोक त्याला गैरसमजच करून घेतात जास्त. ते आपल्या हितासाठी आहे. गती म्हणजे काय, आपलं ते गंतव्यस्थान आहे, त्याला गती म्हणतात. गती भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरुत, प्रत्येक शब्दाची वंडरफुल अर्थ आहे. प्रभव प्रलयस्थानम निधानम बीज अव्ययम. अरे ते आपलं बीज आहे म्हणजे आपण तिथूनच आलेलो आहोत. अव्ययम बीज आहे, अविनाशी बीज आहे. म्हणजे कारण, बीज म्हणजे कारण, त्याला कारण म्हणतात, त्याला कारण बीज म्हणतात. कारणांतरम शंकराचार्य म्हटलं आहे की नाही. म्हणजे सगळं असताना जर खरोखरच कोणी त्यात जर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तर चिंतना म्हणजे आपल्या मेंदूला त्यात गुंतवलं की नाही तर काय होईल आहे, तो मनुष्यच राहणार नाही, त्याचा मेंदू मनुष्याचाच राहणार नाही आहे की नाही. त्याचा मेंदू काय होईल आहे, ब्रह्म होऊन जाईल. मग ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर जे म्हटलं आहे ना की नाही, होता होता तसंच होऊन जाईल आहे. म्हणजे तो आपल्यासारखा दिसेल आहे. कदाचित त्याचा मेंदूचं जर कोणी चिरफाड केली, डिसेक्शन केलं तर तोही काही फरक दिसणार नाही, पण मेंदू थोडाच असतो काही. मेंदूमध्ये संस्कार असतात, इम्प्रेशन असतात. मेंदू नष्ट होतो, संस्कार पण नष्ट होतात काही. आणि 15व्या अध्यायात म्हटलं आहे ना की तो हे देह सोडून जातो पलीकडे. पलीकडे काय जातं, पलीकडे तुमचे सगळे संस्कार जातात. सुकृतम दुष्कृतम चैव गच्छंत मनुगच्छतः. नाही, सुकृत म्हणजे चांगलं कृत्य, दुष्कृत म्हणजे वाईट कृत्य. सुकृतम दुष्कृतम चैव दोन्ही काय करतात. कृत्य कुठे आहे, पण कृत्याचे संस्कार आहेत. म्हणजे पाप पुण्य आहे ते कुठे जाणार, ते राहतं, ते कुठे जात नाही. गच्छंत मनुगच्छतः.
तुमच्याबरोबर जातं. तुमची भक्ती, तुमचं ज्ञान, तुमचं वैराग्य, तुमचं विवेक, तुम्ही जे काही केलं असेल ते सगळं तुमच्याबरोबर जातं. कशाने जातं? मेंदू तर नाही आहे, मन नाही आहे. मन आहे, शरीर नाही आहे, इंद्रिय नाही आहे, काहीच नाही आहे. पण काहीच नाही म्हणजे काहीच नाही असं नाही आहे, भरपूर आहे. आणि तेच खरं आहे. हे आजचं खरं नाही आहे, हा आभास आहे की नाही. जसं म्हटलं बघा मी की हा आकाशातलं इंद्रधनुष्य आहे, नक्कीच आहे, दिसतं की तुम्हाला. तुम्ही 10 लोकांना बरोबर बघा किती सुंदर आहे, परंतु ते काय आहे? असूनही नाही आहे. कारण त्याला नित्यत्व नाही आहे, त्याला शाश्वतत्व नाही आहे नाही, म्हणून त्याला अस्तित्व नाही आहे. कारण ते काळाप्रमाणे काळाच्या अधीन आहे. ती काळाने महाभारतात खूप सुंदर उदाहरण आहे. 2-3 ठिकाणी तर फारच सुंदर विवेचन केलं आहे महाभारतामध्ये. म्हणजे अनुक्रमणिका पर्वामध्ये फार सुंदर केलं आहे व्यासांनी. कारण त्याच्यात तेच पूर्ण वपू हे तत् म्हटलं आहे. हा अध्याय महाभारताचा वपू म्हणजे शरीर. शेवटी अर्जुन जेव्हा द्वारकेमधून येतो आणि हस्तिनापूर जातो, व्यासांच्या आश्रमात जातो, तेव्हा ते काय झालं देवा, व्यासांना म्हणतो. तर व्यास म्हणतो, अरे काय नाही, काळ आहे, काळ सगळं उत्पन्न करतो. फार सुंदर आहे तो अध्याय, सुंदर आहे. काळ सगळं उत्पन्न करतो, काळच नष्ट करतो. ऐकणे, प्रत्येक गोष्ट काळात होते, प्रत्येक गोष्ट काळाच्या अधीन आहे की नाही. पण काळ काय आहे? काळ काहीच नावाची गोष्ट नाही आहे. काळ स्वतः काहीच नाही आहे, काळ नावाची गोष्ट नाही, टाईम स्पेस कॉशनाची गोष्ट नाही आहे. पण ते सगळं उत्पन्न, त्यालाच माया म्हटलेलं आहे. नसूनही सगळं तुम्हाला दिसतं, त्याला भास उत्पन्न होतं, काहीच नाही आहे पण तुम्हाला भास. ते हे जर आपल्याला कळू शकलं की नाही, हे ज्यांना कळलं. आणि म्हणून बघा इथं प्रत्येक बालकाप्रमाणे बालक आता 50 वर्ष 40 वर्ष माणूस बालक कसा होणार? भाव बालकाच आहे, म्हणजे अनासक्त आहे की नाही. म्हणजे असूनही खाऊनही एक जिरवीट तोंडात टोकात टाकला, सगळं असूनही बोलतात ते होता ते समाधीमग्न होऊन गेले की नाही. कुठेच हा आपण इतके अटकतो कुठे, इतके थांबतो का आपण? स्तब्ध काम चालू का शकत नाही? आपली वाटचाल का थांबते? कारण आपण थबकतो का नाही. म्हणून ते म्हणजे चालत राहा, चालत चर एव येती. आपले शास्त्र काय म्हणतात, वेद काय म्हणतात? चर एव येती, चरैवेती, चालत उत्तिष्ठत जागृत प्राप्य वा वरान, राईज अवेक अँड स्टॉप नॉट. म्हणजे चालता चालता थांबू नका. असं कशाला म्हटलं आहे? कारण माणसं थबकतात चालता चालता. जोपर्यंत तुम्ही पोचत नाही तोपर्यंत थांबू नका की नाही. तुमचा इंटरेस्ट कमी होऊ नका देऊ की नाही, उत्साह कमी होऊ देऊ नका. कारण इकडे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. इकडे उत्साह आता होतात, पण काही लोकांचे इकडे पण होऊ शकतात. गीतेमध्ये म्हटलं आहे, तामस भाव म्हटलं आहे, क्रिया म्हटली आहे की नाही, की काय ते म्हणजे दिरंगाई करणं, प्रोक्रॅस्टिनेशन, आळस, जडता, झोप, निद्रा, आलस्य वगैरे जे म्हटलं आहे, बरोबर म्हटलं आहे 17व्यामध्ये 18व्या अध्यायामध्ये. तर तमोगुण सुटतो. पण शेवटी तमोगुण म्हणून पुन्हा सत्वगुण येतो, माणसं पुन्हा ॲक्टिव्ह होतात, पुन्हा उत्साह वाढतो. तसंच सतत चालत राहतं. इथे असं नाही आहे. इथे तुमचा कशाने तुम्ही उत्साह कमी होऊ देऊ नका की नाही. तस्य निरंतर सत्कारा सेवितो दीर्घकाल असं म्हटलं आहे योगशास्त्रामध्ये की नाही. लॉंग रेंजचा आहे, म्हणजे 5 इयर प्लॅन नाही आहे हा की नाही. दीर्घकाळसुद्धा नुसतं दीर्घकाळ नाही, निरंतर करा. नैरंतर्य म्हणजे सतत करा. तसंही नाही, पुन्हा भक्तिपूर्वक करा, प्रेमपूर्वक करा. सत्कारा सेवितो. म्हणून इथे भाव असल्याशिवाय त्याला कोण धरू शकणार? कलियुगात जीवाचा प्राण अन्नात आहे. अन्नात म्हणजे काय? आपण सगळे जडवादी आहोत. अन्न म्हणजे जड. अन्नम बहुपूर्वीत उपनिषद आहे, तैत्तिरीय उपनिषद. अन्नम न निंद्यात, अन्नाची निंदा करू नका. आपण व्यवहारात वापरतो वेगळ्या अर्थाने, त्याचा तो तिथे उपनिषदातले भाव आहे ते. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणीचे यज्ञकर्म आहे की नाही. आपण त्याला सामान्य समजू नका. डोंट टेक इट इझिली. काय जेवण आहे, खायचं आहे, बस. जीव आहे, आपल्याला चव आहे. नाही तसं तेवढंच घेऊ नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म नाही आहे, पूर्ण ब्रह्म आहे.
उदरभरण नो हे फक्त पोटभरण नाही आहे, जाणीचे यज्ञकर्म आहे की नाही, ब्रह्मा अर्पणम ब्रह्मापी की नाही. मग हीच गोष्ट आपण भाव असला तर वेगळ्या प्रकारे करू शकतो, भाव नसला तर मग आपला आहेच की नाही. पण म्हटलं आहे कलियुगी म्हणजे काय, कलियुगी हाच प्रॉब्लेम आहे, आपल्याला भावच निर्माण होत नाही. श्रीरामकृष्ण पुजारी झाले ते रामाचे भक्त होते, त्यांच्या घरी सगळी रामाची पूजा आहे श्रीरामकृष्णाकडे. त्यांच्या पारंपरिक सगळ्यांचे नाव रामच आहे, त्यांच्या वडिलांचं काय, त्यांच्या भावांचं काय, सगळ्यांच्या मागे रामच आहे, राम का नाही काय सगळंच काय की नाही. अजूनही त्यांच्या रघुशिलेची पूजा होते कामारपूरला, त्यांच्या घरी कुळदेवता त्यांची ती आहे. पण जे दक्षिणेश्वरला आले नंतर त्यांनी राधा गोविंदची पूजा आधी स्वीकारली, विष्णू ज्याला म्हणलं विष्णू घर म्हणायचे श्रीरामकृष्णाला की नाही. आणि नंतर मध्ये काली पूजा केली. आता काय संबंध आहे बघा की नाही. ती कालीचीच होती त्यांच्याकडे, कालीची परंपरा तिथं नाही, त्यांच्या घराण्यातच नाही आहे. ते रामचंद्राचे आहेत, ते भक्त आहेत ते की नाही. पण ती कालीची व्यवस्था केली, म्हणजे कुठेच काही संस्कार नसूनसुद्धा. आणि पाहता पाहता ते पूर्णपणे त्याच्यातच मग्न होऊन गेले. मग त्यांनी जर ती दीक्षा पण घेतली काली मंत्राची. आणि नंतर ते म्हणजे ही खरोखरच मूर्ती आहे की इथे आपण मूर्तीची पूजा करतो काय आहे की नाही. मग त्यांच्या मनामध्ये काय करता त्याच्यामध्ये भाव निर्माण झाला, पूजा करता भाव निर्माण झाला. आता पूजा तर सगळेच करतात, करायलाही पाहिजे. थोडं पुढे जाऊन म्हणू आपण की भाव नसला तरी पूजा करायला पाहिजे. तुम्ही भाव होण्याची वाट पाहत बसाल तर तुम्ही काहीच करणार नाही आहे की नाही. असं वाट पाहत तुम्हाला काहीच होणार नाही आहे की नाही. जेव्हा होईल तेव्हा होईल, पण ती क्रिया थांबवू नका. नाही, तुमच्या मनामध्ये कोणता भाव नाही आहे, तो क्रिया आहे ना, ती क्रिया करत बसा. समजा आहे की नाही. आता तीर्थयात्रा जातो आपण आहे की नाही, काही भाव नाही आहे. तीर्थयात्रा किती भाव पाहिजे की नाही. जिथे एवढ्या लोकांनी साधना केली, तपस्या केली, देवाची आराधना केली, उपासना केली, हजारो लाखो लोकांनी गंगेच्या काठावर इतकं केलं, ते स्थान किती चार्ज असेल आहे की नाही. आपण कुठे जातो, तिथे 1000 लोक राहतात स्तरामध्ये, कुठला भाव कुठलं काय, पण जातात ते लोक. थोडाफार फरक असतो. तीर्थस्थानच्या लोक जे राहतात त्यांच्यामध्ये थोडाफार फरक घडतो तो असो. परंतु तो भाव घेऊन ती गोष्ट श्रीरामकृष्णांनी यात्रा केल्या, वृंदावनाची यात्रा केली, तीर्थयात्रा केली, काशीची केली. म्हणजे तिथे ते आहे, तिथेच आहे. मी कशाला आई मला इथं कशाला आणलं असं ते म्हणतात. कारण त्याच गप्पा, पैशाच्या गप्पा, घरगुती गप्पा. मग म्हणते ते म्हणते मी ते इतके विचलित झाले, डिस्टर्ब झाले, ते रडायलाच लागले. मी तिथेच बरा होतो आपला की कुठे दक्षिणेश्वरीच बरा होतो. त्यानंतर कुठे मला कशाला आलो मी काशीला, कशाला काय आहे तिथे काशीमध्ये आहे की नाही. पण ते म्हणतात नाही काशी स्वर्ण मंदिर आहे ते, त्यांना दिसलं ते. म्हणजे किती बघा ते दोन्ही गोष्टी आहेत, किती सुंदर आहेत ते बघा तुम्हाला आहे की नाही. दोन्ही आहे, हेही आहे आणि तेही आहे नाही. इथे म्हणा इथे चिंचेचं झाड आहे, इथे काय आणखी त्यांनी म्हटलं ते सांगण्यासारखं नाही इथे नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्यांची ती निरीक्षण शक्ती आहे, पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन प्रचंड आहे प्रचंड आहे. याची आपल्याला कल्पनाच करता येणार नाही. आपण फक्त प्रत्येक गोष्ट कॅज्युअली घेतो किंवा घेतच नाही. मुख्य म्हणजे बहुतेक लोक घेतच नाही आहे. सहस्राण कश्चित येतं ते सिद्ध आहे. हजारो मनुष्यात एखादाच कुठेतरी या मार्गाला लागतो. यततामपि सिद्धानाम गीता म्हणते. प्रयत्न करणाऱ्यामध्ये कश्चिन माम वेत्ती तत्वता, खरोखर यथार्थपणे मला थोडाफार आकळू शकणारा कोणीतरी एखादा असतो. किती अपवादपूर्ण गोष्ट आहे बघा, तरी पण ते करायला पाहिजे. भाव नसेल तरी करायला पाहिजे, कारण त्यासाठी दुसरा उपायच नाही ना. दुसरा मार्ग काय आहे तुम्हाला आहे की नाही. जी क्रिया आहे ती क्रिया सोडली, किती भावही नसो, हा विषय नाही, मुख्य नाही. पण ओघाने आला म्हणून, कारण आपली अडचण आहे, ती समस्या आहे की नाही. आम्ही इतके दिवस करतो काहीच होत नाही, हा ही भावच निर्माण झाला. आपण काहीच झालं म्हणजे नेमकं काय. एक जण मुलगा आला होता, तो इथं राहत होतो. आता कालचीच परवाचीच गोष्ट आहे की नाही. तो एकदम रडायला लागला, म्हणे मला आता 5-6 महिने झाले, मला काही भक्तीच नाही झाली, प्रेमच नाही देवाशी असं. अरे म्हटलं असतं ते, ती काळजी करण्यासारखं काय आहे की नाही. त्याला वाटतं आधी मला खूप भाव व्हायचा, भाव म्हणजे थोडंसं मनामध्ये एक कोमलता निर्माण व्हायची देवाविषयी. आता ते काहीच नाही आहे, सगळं म्हणजे त्याला आपण म्हणतो शुष्कता आहे. मन शुष्क झालेलं आहे, कोरडेपणा आला आहे आपल्या याच्यामध्ये. येतात ते गिरीश बाबांच्या जीवनामध्ये आहेत ते.
ब्रह्मांडांच्या याच्यात घटना आहे की त्यांच्या ते खूपच काळजीत पडले, काय काही शुष्कता आली, येतं शुष्कता. श्रीरामकृष्णामध्ये कधी करता करता नास्तिकता पण येते. नास्तिकता म्हणजे काय, देवच नाही आहे, त्याला नास्ते न असते, हे काहीच नाही, सगळं धर्म अध्यात्म काहीच नाही, सगळं फालतू. पहिले बाकीचे लोक शाणे सगळे आहे नाही, सगळे काही करता नाही, असं येऊ शकतं. म्हणजे ते सतत बदलत असतं, तुम्ही बदलू नका. गुणैर येऊन विचारले ते गीता म्हणते आहे की नाही. हे सगळे गुणामुळे होत आहे, ते विचलित होऊ नका. गुणागुणेषु वर्तन्ते, ते उत्तरही सांगितलं. गुणा अरे आता होत राहते, ते गुणगुणात काम करतात. इति मत्वा असं समजून न सज्जते, तिथे काही अडकून पडू नका, पुढे चला. कारण आपल्याला एक खोड आहे अडकून पडण्याची आहे की नाही. मध्ये मध्ये जे कासवाची गोष्ट असते ना, कासव आणि सश्याची, दोघे शर्यत लावतात आहे की नाही. कासवाची गती फार मंद आहे, त्याला फारच हळूहळू चालतो तो, ससा फटकन पळतो आहे की नाही. तो म्हणतो आपणच शर्यत जिंकलीच आहे, ससा म्हणतो की नाही. तो आपण थोडासा आराम करू, कारण कासव पोचायला किती वेळ कचुआ खरवा बदकर बाजी सरे चौलने यो कर राजी, अशी ते हिंदीमध्ये कविता होती आहे की नाही. ते दोघे रेसिंग करतात, हा झोपून जातो मध्ये, कासव जाऊन पोचतो, लोक टाळ्या वाजवतात सगळे प्राणी. अरे काय जर कशा टाळ्या वाजवत आहे, अरे हा तर पोचला आहे जिल्ली. म्हणजे गती कमी असूनसुद्धा त्यांनी शर्यत जिंकली, याची गती जास्त असूनसुद्धा नाही झाला, थांबला तो, आपलेच तारेत राहिला मध्ये. म्हणून तुम्ही ब्रह्मसत्य जगन्मिथ्या तोच मी सोहम की नाही, याची पण गरज आहे की नाही. कलियुगी हा भाव जास्त वेळ ठेवता येत नाही. हे जग सगळं जे दिसतंय आपल्याला, हे सगळं काय आहे, फक्त एक ॲपिअरन्स आहे, त्याला म्हणतात. लीलाप्रसंगामध्ये ही गोष्ट खूप सुंदर समजून सांगितली आहे, गुरुभाऊ उत्तरार्धामध्ये खूप छान समजून सांगितली. हे सगळं अपिअरन्स आहे, म्हणजे दिसतं आहे, अनुभवता तुम्ही, पण जसं आहे तसं नाही आहे ते. तर ते काय आहे, अपिअरन्स आहे. अपिअरन्स म्हणजे काय, नकली आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये नकली शब्द याच्यात नाही. मिथ्या म्हणजे नकली. मिथ्या म्हटलं की खोटी गोष्ट आहे, खोटी नावाची गोष्ट नसते, आपल्याला कधी कळतच नाही. हा विषय वेगळा आपण बदा घेतलेला आहे, पण खूपच महत्त्वाचा आहे, कारण याच्याविषयी इतके गैरसमज आहे. जगन मिथ्या म्हटलं की जगन ह्याचं आम्हाला दिसते जगन मिथ्या. अरे मिथ्या नावाची गोष्ट कधी असते काय, ना सतो विद्यते भावा ना भावो विद्यते सता, गीतेमध्ये म्हटलंच आहे दुसऱ्या अध्यायामध्ये आहे की नाही. गोष्ट कधी नसते असं असतं काय, गोष्ट असतेच की नाही. ना भावो विद्यते सतः, स्वतःचा कधी अभाव होतच नाही. अस्तित्व गोष्ट कधी अनस्तित्वानं होतच नाही. जी गोष्ट आहे म्हणजे आहेच, ती नाही आहे असं कधीच होत नाही. आणि जी गोष्ट नाही आहे ते नेहमीच नसते, ती आहे कधीच होत नाही आहे. उभयरूपी दृष्टांत, हे दोन्ही गोष्टी एकाच वेळेस समजून घ्यावं लागेल तुम्हाला. आत्मविद्या जी आहे दुसऱ्या अध्यायामध्ये 11 ते 30 आहे की नाही, त्याच्यामधला श्लोक आहे. जी गोष्ट ते आहे म्हणजे आहेच, आणि जी गोष्ट नाही म्हणजे नाहीच. अपिअरन्स नाही म्हणजे नाहीच आहे. ती तुम्हाला किती वाटली, तुमच्या मेंदूने तुम्हाला किती सांगितलं, तुम्ही किती हाय IQचे लोक असणार तरी ती तुम्हाला समजून घ्यावंच लागेल. नाही तुम्ही हा IQ म्हणजे तुमचा IQ काहीच कामाचा नाही आहे. म्हणून बघा संत त्यांना त्यांचं काय IQ असेल, आपण आजच्या भाषेत म्हटलं त्यांचं IQ काय असणार, पण ते किती थोर पदाला पोचले आहे की नाही. आणि आपला IQ काही मोठा असतो, पण आपण कुठे आहोत आहे की नाही. आपण समोर गेलो की मागे गेलो हे समजत नाही आपल्याला. आपलं काही मिळालं की आपण गमावलं काहीच समजत नाही. आपले इतके आपण याच्यात आहोत, म्हणजे भ्रमात आहोत आहे की नाही. नैनाम प्राप्य विमुह्यती, जे प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला मोह होणार नाही. मोह म्हणजे हे जे नाही आहे ते नाहीच आहे, आहे म्हणजे आहेच. संत पदवीवर कसे पोचले ते लोक आहे की नाही, कारण त्या जीवनातून मोह निघून गेला. ती कसोटी आहे की नाही. आपलं जीवन म्हणजे मोहग्रस्त आहे, मोहमग्नता आहे, मोह विमूढता आहे, त्याच्यात आपण अटकून बसलेलो आहोत. त्याच्यातून बाहेर पडता येतं, त्याच्यातून माणसाला बाहेर पडता येत नाही. ते कशाला मग गीता शास्त्र संत हे ऋषी मुनी वेद कशाला आहे, हे जाळं जे आहे तोडण्यासाठी आहे. निर्गच्छती जगज्जालात पिंजरादिव केसरी. सिंह वनराज असतो, मृगेंद्र म्हणतात त्याला कोणी अभिषेक केला नसतो. मृगेंद्र ते आहे ना, तू राजा आहे असं कोणी म्हटलं नसतं, त्याला अभिषेक नसतो.
तो स्वयमेव मृगंदित आहे, स्वतःच तो स्वयंसिद्ध आहे त्याचं अस्तित्व राजा म्हणून नाही. पण तोही जाळ्यात सापडतो. कसा सापडतो, का सापडतो, याला उत्तर काय, सापडतो एवढं मात्र वस्तुस्थिती आहे. आपण ते अजर अमर अविनाशी आत्मा हा, पण आपणही जीव बनतो की नाही. कसं बनतो याला उत्तर काहीच नाही आहे. स्वामी म्हणतात आय डोंट नो, वेदांत इज बोल्ड टू से दॅट वी डू नॉट नो. चांगला नॉर्मल माणूस ॲबनॉर्मल कसा झाला, काहीच उत्तर नाही त्याला, पण होतं तसं. हिंदूज आर बोल्ड टू से दॅट. फार सुंदर उत्तर आहे ते, की ज्याला उत्तरच नाही म्हणून उत्तर दिलं आहे स्वामीजींनी. फार सुंदर. ते कोणाचं उत्तर देत आहे त्या स्वामीजींनी बरोबर उत्तर दिलं आहे की नाही. शहाणा माणूस वेडा कसा झाला याला उत्तर काय आहे की नाही. झाला हे उत्तरच आहे. आणि तुम्ही कसा झाला, झाला कारण शोधत बसा की नाही, पण झाला ही वस्तुस्थिती आहे. सिंह जाळ्यात कसा सापडला, सापडला, कसा सापडला माहीत नाही, पण सापडला तरी निर्गच्छती आहे की नाही. गच्छती निर्गच्छती, त्याला जाळा तोडता येतं आहे की नाही. पिंजरादिव केसरी म्हणजे सिंह. पिंजरादिव जसा केसरी म्हणजे सिंह जाळा तोडफोड करून बाहेर निघतो, तसं तुम्हाला बाहेर निघता येईल आहे. आणि ते महत्त्वाचं आहे, तेच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला बळ पाहिजे. इथे बाळाला आपण भाव म्हटलेला आहे. ते आध्यात्मिक बळ पाहिजे. ते आपल्यामध्ये आहे, कोण बाहेरून आपलं येणार नाही. ते आतमध्ये आहे, ते फक्त प्रकट करायचं आहे की नाही. कोणती गोष्ट बाहेरून आत येत नाही. आपण विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी काही शिकत नाही आहे, त्याच्यात आतमध्ये ज्ञान आहे, त्याचे जे अडथळे आहे ते दूर होतात, ज्ञान आतून बाहेर प्रकट होतं. असं मॅनिफेस्टेशन आहे. एज्युकेशन मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. तुमच्यामध्ये ऑलरेडी परफेक्शन आहे, तुमच्यामध्ये ऑलरेडी डिव्हिनिटी आहे. ते काही तिकडून बाहेरून तुमच्या ते इम्प्लांट केली जाते असं नाही आहे. तुमच्यामध्ये तुम्ही वारसदार आहात त्याचे. तुम्ही अमृताचे वारसदार स्वामीजी म्हटलं आहे की तुम्हाला कोणा काही उधार घ्या, लोन नाही घ्यावं लागणार त्याचं. तुमच्यामध्ये आहे, फुल आहे, पुन्हा परफेक्शन आहे. फक्त त्याच्यामधले अडथळे दूर करायचे. झाड स्वतःच वाढतं, तुम्हाला झाडाला वाढवावं लागत नाही आहे. फक्त झाड वाढण्यामधले जे अडथळे असतात हे स्वामींचं आहे, ते फक्त तुम्ही दूर करता. त्याला कुंपण करता, पाणी टाकता, खत टाकता, तण काढता, जेणेकरून झाड वाढण्यातली जी प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये जे अडथळे ते फक्त दूर करतात. ज्ञान तसंच असतं. ज्ञान कोण बाहेरून तुमच्यामध्ये टाकावं लागत नाही. तुमच्यामध्ये ज्ञान आहे. यू आर परफेक्ट. ईच सोल इज परफेक्ट डिव्हिनिटी. लेकिन ईच सोल इज डिवाईन, पोटेन्शियली डिवाईन. म्हणजे पोटेन्शियल डिवाईन म्हणजे तो डिवाईन आहे, फक्त ते दाबला गेलं आहे, कवर्ड आहे. ते कवर्ड दूर करा. यू आर दॅट व्हॉट यू आर. त्याला म्हणजे तत्वमसी आहे की नाही. तुम्ही तोच आहात. त्वम तत् नाही असे नाही आहे, तत्वमसी आहे, ते तुम्ही आहात. आणि इन फुल पुन्हा कंप्लीट ॲब्सोल्यूट. असं नाही काही तर काही भाग असा आहे आणि काही भाग उरलेला असा आहे. त्याला अर्धजरतीन्या म्हणतात. अर्धी गाय दूध देते आणि अर्धी गाय तिचं वय झालं आहे असं नाही. त्याला न्याय म्हणजे लॉजिक आहे की नाही. असं नाही आहे. एकतर गाय पूर्ण तरुण आहे किंवा एकदा पाय पूर्ण तिचं वय झालं आहे. अर्धवट नसतं ते पूर्णत्व कंप्लीट आहे. फक्त त्याचं हे जे आहे एक्सप्रेशन कधी कमी जास्त राहू शकेल, पण पूर्णत्वामध्ये थोडं थोडं नसतं. पूर्ण मद पूर्ण बिदम. पण सुंदर आहे ते मंत्र याच्यामधले उपनिषदातले. बृहदारण्यक उपनिषदामधलं मंत्र आहे पूर्ण मद पूर्ण बिदम. म्हणून इथे ते म्हणतात की जीवाचा प्राण अन्नात आहे. म्हणजे सगळे आपण काय आहोत, अन्न म्हणजे जडता. म्हणून ते वाढवा, भौतिकता वाढवा. उपनिषद म्हणतं आहे त्यांनी काही तुमचं आध्यात्मिकने काही गडबड होणार नाही, काहीच प्रॉब्लेम होणार नाही की नाही. अन्नम बहुकुर्वीत. ते FCI आहे ना, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यांचं तर बोधवाक्यच आहे अन्नम बहुकुर्वीत. अन्न म्हणजे वाढायला पाहिजे. अन्न म्हणजे आपण हे अन्न घेऊ शकतो, धान्य घेऊ शकतो, ते घ्या. ते तर तोच अर्थ आहे त्यांनी घेतलेला आहे. बहुकुर्वीत म्हणजे खूप वाढवा. आपण भारतात आता तुम्ही भारत जगाला सप्लाय करू शकतो, इतकं अन्न पाहिजे तुमच्याकडे आहे की नाही. आपण संपलं की सगळे लोक गुडघ्यावर येतात की नाही. ते चालू आहे भारताचं काहीतरी. तुम्ही अन्नाचा सप्लायच बंद करा आहे की नाही. आता गंदम म्हणतात याच्यामध्ये पाकिस्तान लोक. गंदम म्हणजे गहू आहे की नाही. त्यांच्याकडे गहूच नाही, आता आटाच नाही आहे की नाही, कणिकच नाही आहे की नाही. आता ते काय करणं मुश्किलच झाली. त्यांच्याकडे पैसेच नाही आहे, त्याचे भाव इतक्या वाच्या सवय आहे. अन्नम बहुकुर्वीत. पुन्हा आपण पाणी थांबवलं आहे, पुन्हा आता अन्नदानाचा पुन्हा प्रॉब्लेम आहे की नाही. अन्नम बहुकुर्वीत. अन्नम न निंद्यात. अन्नाची म्हणजे भौतिकतेची निंदा करू नका.
तुम्ही 100 वर्ष आयुष्य जगतानाची निंदा करू नका. 100 वर्ष फुल कुर्वन्नेवेह कर्म आणि जे विषय शतकम समा समा म्हणजे संवत्सरा. 100 वर्ष तुम्ही सुखाने जगा. कोण म्हणतं आहे? ईशोपनिषद दुसरा मंत्र आहे की नाही. कुर्वन्नेवेह कर्माने विथ फुल ॲक्टिव्हिटी. कुर्वन इह कर्माणी म्हणजे फुल ॲक्टिव्हिटी, फुल टोटल लाईफ की नाही. जसं इंजिन आपण फुल टाकलं 5व्या गिअरमध्ये तर ते जोराने पळतं, तसं फुल ॲक्टिव्हिटी लाईफ काही बिघडणार नाही. त्यांच्या आतमध्ये काय होणार नाही. जे विषय शतक कारण तो दुसरा उपाय नाही. हे कर्म ते लिप्यते येणार आहे की नाही. पण तुम्ही डिटॅच्ड आहात. तुम्ही ब्रह्मा, तुमच्या ब्रह्मामध्ये काय त्याला काही होत नाही की नाही. किती पाण्यात जरी कमळाचं पान असलं, पानामध्येच असतं ते, पण ते ओलं होत नाही आहे. इव अंबसा, ते ओलं होत नाही आहे. तसंच तुम्ही जगामध्ये आहात, पण त्याच्यामुळे जगामध्ये जड आहे, कलियुग आहे. आणि म्हणून कलियुग म्हणजे अन्न म्हणजे भौतिकता, जडता. ती जडता तुमच्यावर आक्रमण करू नये आहे की नाही. त्याचा तुमचा काही संबंध नाही आहे की नाही. तुम्ही नेहमीच काय आहात? फ्री आहात आहे की नाही. तुम्हाला कोणीच बांधलेलं नाही आहे की नाही. बांधलेलं वाटणं हा भ्रम आहे, हा आभास आहे असं वेदांत म्हणतो. हा भाव असणं आवश्यक आणि त्यामधून तुमचा भाव निर्माण झाला पाहिजे. भाव म्हणजे तुम्हाला जसं मुलाविषयी आईच्या मनात भाव असतो, ते पंचभाव आहेत ना की नाही. पतीविषयी पत्नीचा भाव असतो किंवा पत्नीविषयी पतीचा भाव असतो, मित्राविषयी मित्राचा भाव असतो. पंचभाव आहेत की नाही. हे पंचभाव जे आहे, ऋषींचा भाव शांत भाव म्हटलेला आहे की त्यांना जगातलं काहीच नको होतं की नाही. ते फक्त ब्रह्मावरच प्रेम करायचे, त्याला शांत भाव म्हणतात. आणि सख्य, वात्सल्य आणि मधुर हे 5 भाव आहे. हा भाव निर्माण होणं, जसं आपण म्हटलं की श्रीरामकृष्ण पूजा करता करता ते इतर पुजाऱ्यांसारखी पूजाच करत बसले नाही. त्याच्यात भाव निर्माण झाला आणि मग ते प्रत्यक्ष ते निर्गुण निराकार ब्रह्म सगुण साकार म्हणजे त्यांना प्रत्यक्ष दिसायला लागलं. त्यांची गोष्ट वेगळी आहे. ते काय म्हणतात, आपल्याला वर्णनातीत गोष्ट आहे, परंतु हे करता 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 आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं होऊ शकतं. म्हणजे आपण म्हणतो ऋतुकिल्ल्या मधुकिल्ल्या म्हणजे अनन्यास चिंतेतो माम. तुमची भौतिक अस्तित्व तुमचं आहे, तुमचं आध्यात्मिक अस्तित्व आहे. तिथं दोन्ही ठिकाणी कुठेच काही कमी पडत नाही. नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तुमच्याकडे जे आहे ते प्रोटेक्टेड, जे नाही आहे ते तुम्हाला आवश्यक आहे ते मला मिळून देईल. दोन्ही मग भौतिक आणि अभौतिक. आणि जे नाही आहे, जे आहे त्याचं रक्षण होईल आहे, त्याची काळजी मी घेतो. वहामी, अहम वहामी. नेहमी त्याचा भार मी वाहतो, ती जबाबदारी माझी आहे या अर्थाने. ठीक आहे, पुढच्या रविवारी. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपादितभग्रहम् ईशावतारं परमेशमेढ्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.